सोशल मीडियावरती बिर्याणीच्या वादावरती फडणवीसांची तत्परता। पण शक्तीपीठ विरोधात लाखो शेतकऱ्यांचा एल्गार सरकारला दिसेना। सध्या महाराष्ट्रात एका बाजूला हक्काच्या जमिनीसाठी बळीराजा रस्त्यावरती उतरून रक्त आटवत आहे, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोशल मीडियावरील एका किरकोळ वादावरती संस्कृतीचे डोस पाजण्यात मग्न आहेत। स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शो मधील 370 रुपयांची बिर्याणी हा वाद सध्या चांगलाच पेटलाय। यावरती मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली, मात्र याच तत्परने सरकार शेतकऱ्यांच्या शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाकडे का पाहत नाही असा संतप्त सवाल आता कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। हा 370 रुपयांचा बिर्याणीचा काय वाद आहे तो पहिल्यांदा जाणून घेऊया। काही दिवसांपूर्वी गुरुग्राम मध्ये स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याचा एक शो झाला होता। या शो दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जागंडा नावाच्या एका तरुणाने अत्यंत विकृत आणि महिलांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते। तो म्हणाला, मी एका मुलीला डेट वरती घेऊन गेलो होतो, तिला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली आणि मी तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवून ते पैसे वसूल करणार होतो। माझे 370 रुपये लागले आहेत, ते मी सोडणार नाही। मात्र या जोक वरती प्रणित मोरेची चूक ही झाली की त्याने त्याला विरोध केला नाही। एक सुजाण नागरिक आणि कलाकार म्हणून प्रणित मोरेने त्या तरुणाला तिथेच रोखायला हवे होते, परंतु त्याने तसे न करता त्या विकृत वक्तव्यावरती टाळ्या पिटल्या आणि त्याला प्रोत्साहन दिले। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच महिला संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रणित विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली। वाद हाताबाहेर गेल्याचे पाहून आणि इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड झाल्यानंतर आता प्रणित मोरेने व्हिडिओ जारी केलाय आणि जाहीर माफी मागितली। माझ्याकडून चूक झाली, मी त्या मुलाला रोखू शकलो असतो, पण सुधारण्याची एक संधी द्या अशी मी विनवणी करतो। आणि यावरती अनेक जणांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। या वादाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत भाष्य केले। ते म्हणाले की मी स्वतः स्टँड अप कॉमेडी पाहतो आणि त्याचा आनंद घेतो, परंतु मनोरंजनाच्या नावाखाली सामाजिक मर्यादा आणि कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावणे हे अत्यंत चुकीचे आहे, हे खपवून घेतले जाणार नाही। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येताच पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कमालीचे संतप्त झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बळजबरीने लाटण्याचा ठस करत आहे। या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी सरकारला अत्यंत कडक शब्दात सुनावले गेलेले आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून हजारो शेतकरी ऊन पावसाची पर्वा न करता रस्त्यावरती आंदोलन करतायत। आम्हाला आमची काळी आई, आमची जमीन विनाशकारी महामार्गासाठी द्यायची नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। मात्र या लाखो शेतकऱ्यांशी संवाद साधायला किंवा त्यांना दिलासा द्यायला फडणवीसांकडे वेळ नाही। मात्र ज्या महामार्गाची महाराष्ट्राला शेतकऱ्यांना अजिबात गरज नाही, तो प्रकल्प कोणाचे खिसे भरण्यासाठी रेटला जातोय का असा सवाल आता आंदोलक करतायत। प्राधान्य कशाला दिलं जात आहे, तर एका कॉमेडियनच्या चुकीच्या वक्तव्यावर। त्यावरती तातडीने राज्याचे मुख्यमंत्री आपली प्रतिक्रिया देतात। यावरून हे स्पष्ट होते की सरकारला सोशल मीडियावरील ट्रेंड्सची जेवढी काळजी आहे, तेवढी चिंता देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त होण्याची नाही। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। सोशल मीडियावरील फालतू वादावरून लक्ष केंद्रित करून मूळ आणि गंभीर प्रश्नावरून जनतेचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करू नये। एकीकडे अन्नदाता शेतकरी आपली जमीन वाचवण्यासाठी टाहो फोडत असताना राज्यकर्त्यांनी सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणे हा या राज्याचा सर्वात मोठा दुर्दविलास आहे। आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुरक्षित करा, मगच आम्हाला संस्कृती शिकवा अशा खणखणीत शब्दामध्ये आता बळीराजाने सरकारची कोंडी केली। प्रणित मोरेने चूक मान्य केली, आता सरकारने आपली चूक कधी मान्य करायची या संपूर्ण प्रकरणाचा शेवट करताना आता आंदोलक शेतकऱ्यांनी प्रणित मोरेच्या माफीनाम्याचा दखल घेत सरकारला थेट कोंडीत पकडले। चुकीची जाणीव कधी होणार? शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की प्रणित मोरेने महिलांचा अपमान करणाऱ्या विकृतीला मंचावरती जागा दिली, ही त्याची चूक होती आणि त्यासाठी त्याने आज माफी मागितली। पण राज्याचे राज्यकर्ते शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांची हक्काची सुपीक जमीन बळकावण्याची जी मोठी चूक करतायत, त्याची जाणीव सरकारला कधी होणार? प्राधान्य नेमके कशाला दिलं जाणार? एका कॉमेडियनच्या विकृत बडबडीवरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्राधान्य द्यावे म्हणजे सरकार सोशल मीडियावरील ट्रेंड्सची जेवढी काळजी करतं तेवढी जगाच्या पोशिंद्याची काळजी करत नाही असा थेट समज आता समाज मनातून केला जातोय।
तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणित मोरेच्या त्या एका शो वरती केलेली टिप्पणी महत्वाची आहे की जे शेतकरी शक्तीपीठ महामार्गामध्ये आपली सुपीक आणि बागायत शेती जाऊ नये म्हणून टाहो फोडतायत, त्यांचं म्हणणं योग्य आहे. कमेंट बॉक्स मधून नक्कीच कळवा.